मन धागा धागा जोडते नवा. लेखिका मेघना माने यादव. अभिवाचन मनाली तुंगे झाडे. भाग 67. सेरेंडिपिटी, दॅट्स अवर स्टोरी. पुरणपोळीचे तोंड भरून कौतुक करणारे पापाजी आणि त्यांच्याशी मस्त गप्पा मारणारी मम्मा. राजीव जवळ बसूनच आर्या हळूच दोघांकडे पाहत होती, डोळ्यात आश्चर्यही अन कुतूहलही. दादीजींना तर भेटले, दादाजींजवळ जाऊ का? आज्जोंसारखेच आहेत, जॉली. मम्माची लगेच फ्रेंडशिप झाली का दादाजी दादीची दोघांशीही? अरे चॅम्पियन, दादाजींकडे पण ये. 2-2 गोल केले, मला पण शिकव हा. आर्याला हातानेच इकडे ये सांगितलेच. एक घट्ट मिठी, गालावर गोडगोड पापी, आणि यावेळी आर्या न सांगताच पाया पडली. मेघा चकित. दादाजी, मी शिकवेन तुम्हाला फुटबॉल, पण तुमचा गुडघा दुखतो ना, मग आत्ता नको, त्रास होईल ना तुम्हाला. आपण दुसरा गेम खेळू, बसून काहीतरी. जियाने दादाजींच्या दुखऱ्या गुडघ्याबद्दल काही दिवसांपूर्वी सांगितलेले बरोबर लक्षात ठेवणारी आर्या. ओके, जैसा तुम कहो. तिच्या चेहऱ्यावरून प्रेमाने हात फिरवला. दादाजी, माझं ऑइंटमेंट आहे ना, ते मस्त आहे. माझा पाय एका दिवसात बरा झाला. आपण तुम्हाला लावूया, मग तुमचा पण गुडघा ओके होईल. सोफ्यावरची बॅग उघडत ऑइंटमेंटची ट्यूब त्यांना आणून दाखवली, आणि तिची काळजी पाहून दादाजीही गहिवरलेच. तूच लावून दे मला नंतर, दुपारी झोपताना, ओके? त्यांनी कौतुकाने पाठीवरून हात फिरवत तिला जवळ बसवले, अन मान डोलावत हसत तिने होकार दिलाच. शाळेच्या अन समर कॅम्पच्या धमाल गप्पांमध्ये आर्या, जिया अन दादाजी झाले बिझी. एक एक किस्से रंगवून सांगण्यात आर्याचा हातखंडा, जियाची तिला साथ, अन दरवेळी दादाजींचं हो हो असं करत हसणं. मेघा चकित होऊन लगेचच गट्टी जमलेल्या पापाजी अन आर्याकडे कौतुकाने पाहत होती. मला तर अजूनही विश्वास बसत नाही. मी आनंद सरांना त्या दिवशी भेटले, आणि तेच राजीवजींचे डॅड. त्या दिवशी आर्या आणि माझ्यासाठी त्यांच्याही डोळ्यात पाणी होतं, आणि आज आर्या आणि माझ्यासोबत हसून भेटीचा आनंद साजरा करत आहेत. आर्याही रमली लगेच दादाजी आणि दादीजींसोबत. हेही ऋणानुबंधच. पूर्वी कधीच न भेटलेली माणसं, सहजच आयुष्यात येणं आणि जन्मोजन्मीची ओळख असावी असं वाटणं. नातींसोबत हसणारे आनंदजी, मेघाशी ऑफिस बद्दलच्या कामाच्या गप्पा करत रीमाजी, आर्या आणि जियाचा उत्साह पाहत होत्या. आर्या कितनी प्यारी बातें करती है, और ढेर सारी. हमारा दिल लगा रहेगा. बहुत अच्छे संस्कार दिए हैं मेघा ने. ठीक से जूते उतारकर कोने में रखे. कुछ भी करने से पहले मेघा से पूछती है. बाहर झूले पर जागते वक्त राजीव की परमिशन ली. भारती से भी प्यार से बातें की. हमारे पैर छूकर आशीर्वाद लेना. बाहर शंभू काका से भी कुछ पूछ रही थी, शायद किसी पौधे के बारे में. वो बाग में पानी दे रहे हैं और ये उनके पीछे पीछे. मनोज भी तारीफ कर रहा था. आर्या बिटिया बहुत प्यार और आदर से बात करती है. आणि सगळ्यात छान म्हणजे दादाजींच्या गुडघ्याची काळजी. 10 साल की ही तो है, पर समझदार और प्यारी सी गुडिया. मम्मीजींशी बोलतच तिचे लक्ष त्याच्याकडे गेलेच. मोबाईलमध्ये एकाग्रपणे पाहत मेसेज टाईप करणारी बोटे. राजीव, तुम्ही दिसायला पापाजींची कॉपी आहात पूर्णपणे. तेच सावळं रुबाबदार रूप, आणि या रिमलेस ग्लासेस नंतर तर परफेक्ट मॅच. एकच कमी आहे, पापाजी कसे छान मोकळेपणी हसतात. राजीव, तुम्ही कधी असे हसणार? कायम ते मंद स्मित, डोळ्यातून हसणं आणि मला चिडवणं, नाहीतर ते रोखून बघणं. अन त्याने पाहिलेच मोबाईलमधून वर, थेट डोळ्यातच, अन त्या किंचितशा उडवलेल्या भुवया. मेघा, व्हॉट्स गोइंग ऑन? असं डोळ्यांच्या कोपऱ्यातून मला पाहायचं आहे. अन बावरून झुकलेली तिची नजर. अंकल, सिम्बा कुठे आहे? मला खेळायचंय. राजीवच्या गळ्यात हात टाकत त्याच्या कानात कुजबुजणारी आर्या आणि छानसा हसणारा तो. स्वीटू, जा,
घेऊन ये सिम्बाला. त्याने प्रेमाने सांगताच दादाजी दादीजींच्या रूमकडे पळालेली जिया. भारतीच्या हाकेवर मम्मीजी उठून किचनकडे निघालेल्या आणि पापाजी लँडलाईनवरील फोनवर बिझी. स्वीटू, लीश हातातून सोडू नको, धावतो तो, त्याने जियाला ओरडूनच सांगितले. मेघाला धस्स झालंच. बापरे, सिम्बा पण आहे ना, मी विसरलेले. आय होप तो भुंकणार नाही. माझ्याजवळ नाही आला तर उत्तमच. ती थोडी साशंकतेनेच मागे वळून जिया गेलेल्या दिशेने पाहत होती आणि तिच्या चेहऱ्यावरची भीती त्याला जाणवली. मेघा, डॉग्सना घाबरताना जाणवलंय. त्या दिवशी तुमच्या कॉम्प्लेक्स गार्डनमध्ये आर्या तिच्या फ्रेंडचा डॉग घेऊन आलेली आणि तुम्ही तिला लांबूनच इकडे आणू नको सांगत होतात. आर्याला खूप आवड आहे डॉग्सची, ते कळलंय. तिच्यासाठी सिम्बाला बाहेरच ठेवणार होतो, पण तो अचानक धावून येतो आणि उंच होत अंगावर पाय टाकतो. कुणाला त्रास देत नाही, फक्त खेळायचं असतं. बट त्याला पाहूनच कदाचित तुम्ही घाबराल म्हणून आत ठेवला. आय होप सिम्बा नीट बिहेव करेल. भो, पाठीमागून आलेल्या सिम्बाच्या आवाजाने मेघाने गच्च डोळे मिटले. देवा, वाचव मला. डोळे किलकिले करत तिने मान किंचित वळवून पाहिले. सिम्बाचा उत्साह जियाला काही आवरेना. तिच्या हातातून लीश सुटलीच आणि तो जोरात धावत आलाच, सरळ आर्याच्या दिशेने, आणि पुन्हा एकदा जोरात भ. तशी त्याला कुरवाळायला पुढे झालेली आर्या टुणकन उडी मारत राजीवला घट्ट बिलगली आणि घाबरली. सिम्बा, मी आर्या आहे, जियाची फ्रेंड. त्याला हळूवार समजावण्याचा तिचा प्रयत्न, आणि पुन्हा त्याचा पुढे येत भो भो. सिम्बा, स्टे. राजीवने हात समोर धरत दिलेली कडक कमांड, नजरेतूनच दिलेला बिहेव हा इशारा, आणि तो थांबला. सेट म्हणता क्षणी पाठचे पाय दुमडत बसला खरा, पण अजूनही हळू गुरगुरत आर्याकडे पाहत होता, किंचित नाराजीनेच. अंकल, हा असा का करतो? जिया सेड ही नेव्हर बार्क्स. मग मला बघून का? मला तू आवडलास सिम्बा, तुला मी नाही आवडले का? तिने केविलवाणेपणे त्याच्याकडे पाहिले. सिम्बा, अरे मी फ्रेंडशिप करायला आले आहे ना, का असा भुंकतो माझ्यावर? ही इज लिटल बिट पॉझेसिव्ह. माझ्याजवळ जिया आणि तोच नेहमी बसतो. नवीन कोणीही माझ्याजवळ आलेलं दिसलं की थोडा नाराज असतो. डोंट वरी, ही विल बी युअर फ्रेंड. राजीवचं हळूच आर्याला समजावणं, आणि मग सिम्बालाही जवळ घेत प्रेमाने कुरवाळणारा राजीव. आर्या ही जियासारखीच आहे, तीही आपलीच आहे, फॅमिली मेंबर. अन तो राजीवच्या गुडघ्यांवर डोकं टेकवून मन लावून ऐकत होता, हू की चू न करता अगदी शांत. त्याला कशा प्रकारे कुरवाळलेले आवडते हे आर्याला शिकवले. तो जवळ येतो आपल्या ते लाड करून घेण्यासाठी, आणि मग आर्याने खाली गुडघ्यांवर बसत मस्तपैकी त्याच्या पाठीवर प्रेमाने हात फिरवायला सुरुवात केली. बघता बघता राजीवकडून सिम्बा आर्याजवळ जाऊन बसलाच. तिला हुंगत, तिच्या पायावर नाक घासत तिला गुदगुल्या, आणि ती हसत होती. तिच्या गुडघ्यांवर पुढचे पाय रोवत अगदी तिच्या अंगावर चढण्याचा प्रेमळ प्रयत्न. मेघा हे सर्व थक्क होऊन पाहत होती. राजीव, बाप रे, किती सुंदर बॉन्ड आहे तुमचा आणि सिम्बाचा, आणि त्याहून छान ज्या प्रकारे तुम्ही त्याला समजावले. मला तर वाटलेले हा काही भुंकायचे थांबणार नाही, आणि तुमच्या एका समजावण्यात शांत. आर्या आणि त्याची गट्टीही करून दिली. बापरे, ही आर्या त्याला मिठीत घेऊन बसली. कसा काय लाड करून घेत आहे आर्यासोबत? आणि आर्याच्याच कुशीत बसून त्याने मेघाकडे वळून पाहिले. आर्याच्या मिठीतून स्वतःला सोडवत त्याने मेघाच्या दिशेने पाऊल टाकले. त्याचा पवित्रा लक्षात येताच, सिम्बा, शी इज फॅमिली, बिहेव. राजीवचे हेतुपूर्वक उच्चारलेले शब्द कानी पडले. तिने डोळे विस्फारूनच त्याच्याकडे पाहिले, आणि क्षणात बारीक करत लटका रागही दाखवलाच. अहो राजीव, हे काय बोलत आहात? तिकडे पापाजी बसलेत, किचनमध्ये मम्मीजी आहेत.
फॅमिली काय, तेही एवढ्या मोठ्याने? मेघा, एवढे आश्चर्य काय आहे? मॉम डॅडना मम्मीजी आणि पापाजी बोलून झाले, त्यांच्या समोर मला अहो करून झाले, आणि आता फॅमिली या शब्दावर ऑब्जेक्शन का? गुंतल्या नजरा, काही क्षण, भावनांची देवाणघेवाण नजरेतूनच. राजीवच्या प्रेमळ आणि तितक्याच कडक शब्दांवर सिम्बा थांबला क्षणभर. वळून पाहिले राजीवकडे, शेपूट हलवली, पुन्हा निघाला मेघाकडे. अन तिच्या घशाला कोरड पडलीच. हातावर हात चोळले गेले, भीतीने पायही थरथरले. देवा, हा इकडे काय येत आहे? अरे, मी त्या आर्याचीच मम्मा आहे. ऐकलंस ना, आय एम फॅमिली रे. प्लीज माझ्यावर भुंकू नकोस हा. तू तू आर्यासोबतच खेळ ना, मी पाहते तुला इथूनच. सिम्बा, गुणाचा माझा राजा तो, तिथेच खेळ रे, मला नाही खेळता येत. त्याच्या प्रत्येक पावलागणिक हिची धडधड वाढत चाललेली. भेदरलेल्या नजरेनेच सिम्बाकडे पाहणारी ती. तिला पाहून राजीवच्या तोंडून हसू बाहेर पडलेच, आणि त्याच्या डोळ्यांनी झेलला तिचा तो रागीट कटाक्षांचा बाण. राजीव, तुम्हाला दात काढायला काय जातंय? त्याचं भ ऐकून माझ्या काळजाचं पाणी पाणी झालं. किती मोठे दात आहे त्याचे. आ केला तर माझा पंजा पूर्ण याच्या तोंडात मावेल. मला चावणार नाही ना? तो 2 फूट उंचीचा, हलक्या सोनेरी भरगच्च केसांचा गुबगुबीत जीव, आशेने लुकलुकणारे डोळे घेऊन झुपकेदार शेपटी हलवत तिच्यापासून 2 पावलांवर उभा. गोल्डन रिट्रीवर सिम्बा. हाय सिम्बा. तिच्या घशातून आवाज फुटेना, पण कपाळावर घाम फुटलेला. हा जवळ येत आहे, आता भुंकणार. या भीतीने मेघाने डोळे बारीक केलेलेच. सिम्बा, शी इज मेघा आंटी. तू फोटो पाहिलेला ना? जिया त्याच्याजवळ गुडघ्यावर बसलेली, त्याला कुरवाळत, आणि त्याने भ ऐवजी कुई केलं. आंटी, ही लाईक्स यू. बघ तो शेपटी कशी हलवत आहे. तो म्हणत आहे ही इज हॅपी. जियाच्या या शब्दांसरशी मेघाचा मोठा निश्वास. हो का? जियाकडून सिम्बाकडे पाहत तिने हळूच हात पुढे केला, आणि त्याने समोर येत कुई करत तिच्या साडीला पकडले तोंडात, आणि थोडेसे खेचले. तिला समजेना काय सांगू पाहत आहे. आंटी, खाली बस. तो सोफ्यावर चढत नाही, पण त्याला तुझ्या कुशीत बसायचं आहे. मेघा हळूच खाली बसता क्षणी तो टुणकन उडी मारून आला जवळ. तिच्या कुशीत स्वतःला सामावून घेत निवांत बसला, आणि तिची सगळी भीती क्षणात गळून पडली. सहजच त्याला कुरवाळू लागली, लाड करू लागली. ती सिम्बाचीही आई झालीच. लब्बाड आहेस रे सिम्बा, असं बसायला आवडतं होय? तिला स्वतःची मान दाखवत खुणावत होता काहीतरी. लीश काढ सांगतोय, आवडत नाही त्याला. जियाचे मार्गदर्शन. मेघानेही सहजच त्याच्या गळ्यातील लीश काढून टाकली, आणि पुन्हा कुई करत बसला तिच्या मांडीवरच, डोळे मिटून गप्प. आर्याही आलीच पुन्हा मस्ती करायला. मेघाच्या कुशीत सिम्बा, आणि सोबत जिया आर्या. अंकल, आमचा फोटो काढा ना. आर्याच्या विनंती आधीच त्याचा मोबाईल हातात होताच, मेघा आणि सिम्बाचे सोनेरी क्षण टिपणारा. आर्याच्या आवाजाने समोरच्या सोफ्यावर बसलेल्या त्याच्याकडे लक्ष गेलेच. सिम्बाला कुरवाळतच तिचे त्याच्याकडे पाहणे. राजीव, हे पिल्लूही आलं माझ्याकडे. उगाच मला हसून चिडवत होते. अन त्याने मंद स्मित करत सिम्बा सकट मेघा, आर्या, जियाला मोबाईलच्या कॅमेऱ्यात कैद केले. मेघा, मला माहीत होते सिम्बाला आवडणार तुम्ही. मी कितीदा तरी तुमच्याबद्दल त्याच्याशी गप्पा केलेल्या आहेत. त्याला मेघा हे नाव ओळखीचे आहे. असंही सिम्बा खूप प्रेमळ आहे, आणि त्याला फुल अटेन्शन हवे असते. लाड करून घ्यायला आवडतात. तुम्हालाही आवडला ना सिम्बा? आता भीती नाही ना डॉग्सची? हुशार आहे सिम्बा. बरोबर परफेक्ट पर्सन शोधला आहे त्याने. लाड करणारी मेघा. आणि तुम्ही तर आहातच लव्हिंग अँड केअरिंग. पुढे जाऊन तुम्हाला 3 बेबीजची काळजी घ्यायची आहे. जिया, आर्या अँड सिम्बा. तो काही आता तुम्हाला सोडणार नाही.
आंटी, चल इथून वर जायचं आहे. आधी माझी रूम पाहायची, मग बाकी सगळ्यांची. जिया हट्ट करत मेघाच्या हाताला धरून जिन्याकडे निघालेली. जिया सोबत वर जाऊ की नको या गोंधळात ती. असे जाऊ शकतो का आपण घर पाहायला? म्हणजे मम्मीजी पापाजींना विचारावे का? राजीव येतील का वर? नको, बरे दिसत नाही. त्यांच्यासोबत कुठे वर जाऊ? पण पापाजी फोनवर बिझी आहेत आणि मम्मीजी किचनमध्ये. किचनच्या शेजारूनच वर जायचा जिना. जियाचा आवाज ऐकून मम्मीजी बाहेर आल्याच त्यांच्याकडे पाहून हलकसं हसली ती. जाओ बेटा, जिया के साथ अपना घर देख लो. अपनावर दिलेला खणखणीत भार. ती बावरलीच. देवा, मम्मीजी पण आता अपना घर? हे सगळं कठीणच आहे. म्हणजे मला घर पाहायचं होतं, पण आता उगीच दडपण आल्यासारखं वाटत आहे. राजीव, जाओ तुम भी साथ में. आर्याला पण घर दाखव. उचलून घे तिला स्टेअरकेस चढताना. सोफ्यावर आर्यासोबत फोनमधील फोटो बघणाऱ्या त्यालाही जागेवरून उठावे लागलेच. मॉमकडे पाहत किंचित कपाळाला आठ्या. मॉम असे का करत आहे? मेघा आणि जिया गेल्यास त्यांना एकत्र. मेघाला ऑकवर्ड सिच्युएशनमध्ये टाकायचं नाही मला. हां, आय वॉन्टेड टू शो हर अवर होम. सगळं फिरून दाखवायचं होतं. मी आणि आर्या गपचूप मागून गेलो असतो. मॉमने अनाउन्समेंट करायची काय गरज? डॅड माझ्याकडे बघून हसत आहेत अँड मेघा रेस्टलेस. झालं सुरू पुन्हा साडीशी खेळणं. आर्याला उचलून तो पुढे आणि जिया मेघा मागून. सिम्बाही आलाच पाठी. तो भरभर चढत आर्याशी गप्पा करत वर पोहोचला. मेघा मात्र पुन्हा निरीक्षणात गुंतलेली. मम्मीजींना पेंटिंग्स कलेक्ट करायची आवड आहे बहुतेक. लिव्हिंग रूममध्येही त्या सोफ्यापाठी किती मोठे लँडस्केप पेंटिंग होते. बाकीही भिंती पेंटिंग्स किंवा युनिक फोटोग्राफ्सनी सजल्या आहेत. जगभरातील सुंदर आणि मोहक वस्तू जागोजागी सजवून ठेवल्या आहेत. ते लिव्हिंग रूमच्या कोपऱ्यातील टेबल काय आहे समजले नाही. त्यावरही शोपीसेस आहेत. घराचे इंटिरियर करताना कलात्मकतेचा वापर उत्तमरित्या केला आहे. हा जिनाच किती सुंदर सजवला आहे. भिंतीला आर्टिफॅक्ट्स आहेत आणि कोपऱ्यात पुन्हा झाडे. घरात कुठेही नजर फिरवली तरी हिरवाई नजरेस पडते. मन शांत. ओ, इथेही पहिल्या मजल्यावर एक छोटा लिव्हिंग एरिया आहे. सोफा आणि सेंटर टेबल दिसत आहे. अय्या, समोरच्या काचेतून बीच आणि समुद्र. आर्या आणि राजीव आधीच समोर त्या काचेजवळ पोहोचलेले. एवढ्या जवळून समुद्र पाहून आर्या खुश. आंटी, इकडे राईट साईडला ये. जियाने मेघाला तिच्या रूमकडे नेलेच. कशी आहे? मेघाने पाऊल टाकताच जियाचा उत्साही प्रश्न. खूप सुरेख आहे ग. किती छान सजवली आहेस. पिंक आणि पर्पल कलरचे कॉम्बिनेशन, फुलांचे पडदे, बुक केसमध्ये व्यवस्थित रचलेली बुक्स, छोटेसेच वॉर्डरोब, कोपऱ्यातील स्टडी टेबल, आरशावर फेअरी लाईट्स फुलांच्या. ओ, या खिडकीतून खालची बाग दिसत आहे. आणि हे विंड चाईम टिनटिन करणारे. हस्तकलेच्या पुष्कळ वस्तू बनवल्या आहेत, सजवल्या आहेत. जिया ही मेघासोबत फिरत एक एक गोष्ट दाखवत होती. ही तुझी पेंटिंग्स ना? एक पूर्ण भिंत जियाच्या छोट्या छोट्या पेंटिंग्सने व्यापलेली. तिने उत्साहातच मान हलवली आणि आर्याला बोलावण्यास बाहेर पळाली. जियाच्या हातात कला वस्ते आहे. या वयातही रंगसंगतीची उत्कृष्ट जाण आहे. स्ट्रोक्स पण छान आहेत ब्रशचे. फाईन. एक एक चित्राला जवळून निरखणारी मेघाची चिकित्सक नजर. जिया, आंटी कधीपासून पेंटिंग स्टार्ट करणार आहे विचारून ठेव, नाहीतर आपण दिलेले रंग ड्राय होऊन जातील. दाराच्या चौकटीला टेकून उभं राहत त्याचा मिश्किल प्रश्न. अन पाठमोरी ती तशीच थबकली. मुलींच्या हसण्याचा आवाजही येत होताच. हे कधी आले? असे गुपचूप येऊन थांबतात का? धचकली ना मी. आर्या, अंकलना सांग, ते ऑइल पेंट्स आहेत. किमान 10 वर्ष तरी जसेच्या तसे राहतात. त्यांना काहीच होत नाही. जियाचे लँडस्केप निरखतच तिचे उत्तर. किंचित मान वळवत नजरेच्या कोपऱ्यातूनच त्याच्याकडे पाहणे.
आर्या, मग मम्माचे पेंटिंग बहुतेक 10 वर्षांनीच पाहायला मिळणार. आवाजात खोडकरपणा ठासून भरलेला आणि तिने त्याच्याकडे न बघताच हलके नाक मुरडलेच. जिया, डॅडना सांग निश्चिंत रहा, चित्र लवकरच पूर्ण होईल. ती जियाच्या बुक केसमधील बुक्स चाळत होती. छान कलेक्शन आहे. जियाची पुस्तकांची निवड उत्कृष्ट आहे. ऑफकोर्स महान मेहराजींचं मार्गदर्शन. जिया इथे नाहीये. मलाच सांगा, कधी पूर्ण होणार चित्र? हातातील पुस्तक बंद करत तिने चमकून पाहिले. अरे, या दोघी कुठे गेल्या? मी एकटीच रूममध्ये बडबडते आहे आणि हे दारात उभे. दुष्ट, सांगता येत नाही का आधी? जिया आर्या त्या लिव्हिंग एरियात आहेत, सिम्बासोबत. त्याने दारातून किंचित बाहेर होत तिला दाखवले आणि तिने हुश्य केले. सो, काय ठरवले चित्राबद्दल? तो विषय सोडायला तयार नव्हता. तसाच दाराच्या चौकटीत ठाण मांडून उभा. चित्र हळूहळू आकार घेऊ लागला आहे. मनासारखं जमलं की लगेच कॅनव्हासवर उतरवणार. ड्रेसिंग टेबलच्या आरशात टिकलीसारखी करण्याच्या बहाण्याने त्याचे प्रतिबिंब पाहून घेतलेच. तुम्ही कॅनव्हासवर उतरवायला सुरुवात तर करा, ते आपोआप मनासारखं जमून येईल. त्याचे अर्थपूर्ण शब्द अन आरशातूनच तिच्याकडे पाहत मंदस्मित करणारा तो. पापण्या झुकवत नाजूकसं हसत तिची नजर स्टडी टेबलवर गेली अन क्षणभर स्तब्ध. हा फोटो आमच्या चौघांचा, दोस्ती पार्क बीचवरचा. होम जियाने फ्रेम बनवून सजवून ठेवला आहे. नकळतच फ्रेम उचलली, प्रेमाने न्याहाळली. हा जियाचा फेवरेट फोटो आहे आणि थांबलाच. त्याचा धीरगंभीर आवाज अन बोलण्यातील तो दीर्घ स्वल्पविराम तिच्या काळजाचा ठोका चुकलाच. आणि काय? डोळे क्षणभर मिटत तिने धीर एकवटून विचारलेच, अजूनही पाठमोरीच. राजीव, बोला. आणि काय? मेघा आणि माझं स्वप्न, माझ्या मनातलं आपल्या फॅमिलीचं चित्र कराल का पूर्ण? आंटी, मम्मा. दोघी राजीवला दारातून हटवत आत शिरल्या अन मेघा राजीव क्षणात मॉम डॅड रोलमध्ये शिरले. छानसं हसत आर्याला एक एक वस्तू दाखवणारी मेघा सोबत जिया अन राजीव बाहेर जाऊन सोफ्यावर बसला. ओठांवर आलेले ते शब्द तसेच परतवून, डोळे मिटून स्वतःला सावरत, शांत करत सिम्बा पायाशी घुटमळत राहिला. मेघाने फ्रेम जागेवर ठेवली. तरीही आर्या पुष्कळ वेळ फ्रेमकडे पाहत होती. एकटक. अशी फ्रेम मी का नाही ठेवली माझ्या रूममध्ये? पण माझ्याकडे असंही कोणाच्याच फ्रेम्स नाहीत, डॅडाची पण नाही. बट यात आम्ही सगळे आहोत, जिया, मम्मा, मी आणि अंकल आणि आमचं वाळूतलं होम. अन मम्माकडे पाहिले. आय डोंट नो मम्माला मी अंकलचा फोटो माझ्या रूममध्ये ठेवलेला आवडेल की नाही. मम्माचं डॅडावर खूप प्रेम आहे. तिला नाही आवडणार इतर कोणाचा फोटो मी रूममध्ये ठेवलेला. अजूनही मम्मा डॅडाची आठवण काढून रडते, म्हणून तर तिने पुन्हा लग्न पण नाही केलं. आजीला पण सांगितलं तिने, तीच माझी मॉम आणि तीच डॅड. बट हा फोटो आम्ही सगळे एकत्र. जाऊ दे, लेट्स नॉट थिंक मच. जियाच्या सर्व आवडलेल्या वस्तूंवर हे बेस्ट असं सांगत जियाच्या सोबतच रूममध्ये रेंगाळणारी आर्या अन आता दाराच्या चौकटीत उभं राहत राजीवला न्याहाळणारी मेघा. त्याने सोफ्याला मागे टेकवलेलं डोकं अन गच्च मिटलेले डोळे. राजीव, मला माहित आहे बरंच काही आहे तुमच्या मनात. बोलायचं असतं तुम्हाला मोकळं, पण अडवता स्वतःला ना. कदाचित अजून व्यक्त होण्याची वेळ आलेली नाही. आणि जरी तुम्ही व्यक्त झालात तरी मी सध्या तुम्हाला काहीच उत्तर देऊ शकणार नाही. जिया आर्याच्या वयाचा विचार करता हे सगळं सोपं नाही, हे तुम्हालाही माहीत आहे आणि मलाही. नका ना स्वतःला त्रास करून घेऊ. म्हणालात ना, हा प्रवासच सुंदर आहे. वी नीड टाईम राजीव. हो ना? त्याच्या शिंकेने पुन्हा दचकली.
त्याने डोळे उघडून पाहिले आणि तिच्या चेहऱ्यावरचे क्षणापूर्वीचे शांत भाव सरजर ओसरले. अजून खा आईस्क्रीम, अजून एक टब आणून देते. कमरेवर हात गेलेलाच आणि डोळ्यात राग, त्याहून जास्त काळजी. मम्मा, अंकलना बोलू नको, त्यांनी मी सांगितलं म्हणून आणलं ते आईस्क्रीम. हळूहळू चालत आर्या त्याच्या गळ्यात हात टाकून बसलीच. मेघा आर्याला ओरडणार हे जाणवताच, नो नो, इट वॉज माय डिसिजन, इट्स माय मिस्टेक. लगेच त्याने सावरून घेतलेच, रुमालाने नाकाची सुरसूर अडवत. नो अंकल, मी म्हणालेले. आर्याचे पुन्हा एकदा समजावणे. नो आयु बेटा, मी ठरवलेले. डोळे मिचकावत आर्याला शांत रहा सांगण्याचा त्याचा प्रयत्न. तुम्ही दोघे म्हणजे उंदराला मांजर साक्ष आहात, बोलणेच व्यर्थ आहे. हात टेकले मी तुमच्या पुढे. खरंच हात जोडून उभी आणि त्यावर एकमेकांना टाळी देत खिदळणारे आर्या आणि राजीव. यात उंदीर मी ना, कारण आर्या तर क्यूट कॅट आहे. तिचे गाल ओढतच मेघाकडे पुन्हा मिश्किल हसत पाहणारा तो. हो राजीव, तुम्हीच, भला मोठा उंदीर, नुसत्या उचापती करणारा बाहुबली उंदीर. डोळे मिटत स्वतःशीच हसली. डॅड, चल आता तुझी बेडरूम आणि मिनी ऑफिस पाहूया. आंटी चल. मेघाचा हात जियाने धरला, पण ती तिथेच थांबली, तिच्या दाराजवळ. आंटी, ती कोपऱ्यातली रूम डॅडची, सर्वात मोठी. त्याच्या समोरच त्याचं छोटंसं स्टडी आहे, तो तिथे काम करतो. आणि मोठी स्टडी रूम कम लायब्ररी खाली आहे, दादाजी दादीजींच्या रूमच्या पुढे. त्या मोठ्या स्टडीत दादाजी बसून काम करतात. आणि याच फर्स्ट फ्लोअरवर लिव्हिंग एरियाच्या त्या बाजूला रिधिमा आंटीची रूम. ती सुट्टीत येते ना कबीर काव्याला घेऊन, मग आम्ही खूप खेळतो. पुढे 2 गेस्ट रूम, माझ्या रूमच्या बाजूला पण एक गेस्ट रूम आहे. जियाचा पूर्ण घराचा नकाशा आणि आर्किटेक्चर समजावण्याचे काम जोरात सुरू होते आणि मेघा थक्क होऊन ऐकत होती. आर्या, तू कधी आमच्याकडे राहायला आलीस ना, किंवा जर तुला सेपरेट रूम आवडत असेल तर माझ्या बाजूचीच रूम तू घे, नाहीतर आपण माझ्याच रूम मध्ये राहू एकत्र, तू म्हणशील तसं. जवळ आलेल्या आर्याला ती जिन्याजवळची आणि तिच्याही बेडरूम जवळची रूम दाखवत होती आणि आर्या खुश. ओके म्हणत मान डोलावलीच. चल आंटी, डॅडच्या रूम मधून समुद्र दिसतो. जियाने मेघाच्या हाताला धरून खेचले, पण ती तिथेच घुटमळली. प्लीज कम दिस वे. तिच्या 2 पावले पुढे आर्यासोबत चालणाऱ्या त्याच्या आवाजाने तर अजूनच दचकली. राजीव, मला नाही पाहायची तुमची रूम, ते बरे दिसत नाही. असं कसं मी तुमच्या रूम मध्ये जाऊ? नो वे, मला खाली जायचंय. काय कारण सांगू? मेघा, आठव लवकर काहीतरी. तिचा तो अस्वस्थपणा, घालमेल, अडखळलेली पावले जाणवली त्याला. मेघा, आय कॅन अंडरस्टँड, तुमच्यासाठी हे थोडं अवघड आहे, बट आर्या जियाला नाही कसं म्हणू. तुम्हाला फोर्स नाही करणार, बट जस्ट दारातून पाहिलीत माझी रूम तरी चालेल. आत नका येऊ. काय करू, मुलींसमोर काय बोलू? मेघा बेटा, जरा खाली ये, फोन वाजत आहे तुझा बराच वेळ. मम्मीजींची खणखणीत हाक आणि मेघाने आनंदात हुश्य केलेच. आले मम्मीजी. तिनेही तेवढ्याच आनंदात खणखणीत उत्तर दिले. जिया, आजीचा फोन असेल, माझी पर्स खालीच आहे ना. आर्या, तुम्ही सगळं बघून खाली या, मी जाते, घाईघाईतच सांगितले. त्याच्याकडे हळूच पाहत सुटकेचे हलकेसे हसू चेहऱ्यावर आलेच आणि तो नेहमीसारखा डोळ्यात खोडकरपणा खेळवत हसू अडवत उभा. ती वळून जिन्यावरून साडीच्या निऱ्या सावरत खाली पळालीच आणि सिम्बा तिच्यासोबत. आर्या जिया त्याला हाक मारत राहिल्या, पण मेघा पाठी तोही खाली पसार. आर्याला आपल्या रूमच्या बाल्कनीतून समुद्र दाखवणारा राजीव, मेघाच्या त्या आले मम्मीजी या प्रेमळ हाकेत हरवलेला. मेघा, आज पहिल्यांदाच तुमचं नाव आपल्या घरात घुमलं. मॉमचा मोठा आवाज, मेघा बेटा. पण तिच्या आवाजातील आनंद इथपर्यंत जाणवला मला. आणि तुमचं आले मम्मीजी ऐकून तर ती खाली नाचत असेल. आय नो हर.
खूप वर्ष वाट पाहते आहे ती या क्षणांची. आज प्रचंड खुश आहे ती. मायाकडून तिला हे प्रेम आदर कधीच मिळाला नाही जे तुम्ही तिला देत आहात. सहजच तो बदमाश सिम्बाही गेला तुमच्या पाठी. पार्टी बदलली त्याने. मेघा, आज पळून गेलात ते ठीक आहे. एक दिवस तुम्ही खाली मॉम सोबत असाल आणि मी अशीच हाक मारेन इथूनच, मेघा वर या. तेव्हा अहो आले असं म्हणत याल ना वर पळत, फक्त माझ्यासाठी. वेटिंग फॉर दॅट डे. अक्षयचे 3दा फोन येऊन गेलेले. त्याच्याशी बोलून काल रात्री पाठवलेल्या मेलमधील काही पॉइंट्सचे डिस्कशन तिथे सोफ्यावर बसूनच केले. अन फोन ठेवल्यावर पापाजींशी थोडा वेळ चर्चा. टेक्नोसिस अन सिरीन ग्रुपचे नवीन काम. कपिल बीच अन शिवपुरीच्या रिसॉर्ट्सना पूर्ववत सुरू करण्यासाठी या मुद्द्यांवर चर्चा. कालच हाती आलेले काही रिपोर्ट्स आणि त्यावर काम करून येणाऱ्या आठवड्याच्या शेवटपर्यंत त्या दोन्ही रिसॉर्ट्ससाठी रिवायवल प्लॅन ठरवला जाणार होता. गुड बेटा, तू म्हणालीस म्हणून राजीवने अग्री केले की ते 2 रिसॉर्ट्सचाही विचार व्हायलाच हवा. माझेही तेच मत होते. बट ही वॉज नॉट लिसनिंग. प्रसन्न हसत होते, पण ती अवघडली. बापरे, राजीव पण ना. ऐकायचं ना पापाजींचं. 30-35 वर्षांचा उद्योग क्षेत्रातील अनुभव आहे पापाजींचा. सुप्रीमचे CEO होते ते एकेकाळी. त्यांचे निर्णय अचूक असणारच यात शंकाच नाही. नाही पापाजी, असं काही नाही. मी फक्त समजावलं की ॲटलिस्ट एक प्रयत्न करूया. हळूच सांगितले. येस मेघा बेटा, एक प्रयत्न तर करायलाच हवा. आय अग्री, या रिसॉर्ट्सचा पास्ट परफॉर्मन्स तेवढा चांगला नाही, पण प्रयत्न केले तर रिवायवल इज पॉसिबल. हो, होऊ शकते. तिने यावेळी आत्मविश्वासाने त्यांच्याकडे पाहिले. नो मॅटर हाऊ हार्ड द पास्ट इज, यू कॅन ऑलवेज बिगिन अगेन. राईट मेघा? पापाजी पण राजीवजींसारखंच बोलतात. का बोलण्याची ही लकब राजीवना वारसा रूपात मिळाली आहे? मेहरा फॅमिलीचा वारसा. एक एक शब्दावर जोर देत असं काही बोलणं की समोरच्याच्या मनात ते शब्द कोरले गेलेच पाहिजेत कायमस्वरूपी. येस पापाजी. प्रसन्न हसलीच. लाईफचं पण तसंच आहे हो ना बेटा? त्यांचे शांत स्वर. कदाचित. तिची नजर जमिनीवर रेंगाळलीच. विचारात हरवली. बाबांची आठवण आली. तेही असंच समजावतात, हळुवार. सबस्क्राईबने मिळेल प्रोत्साहन, लाईक देईल समाधान, अन शेअर केलेत मैत्रिणींसोबत तर आमच्या आनंदाला येईल उधाण.